तर नमस्कार, हाय. तर आज आपण बनवणार आहे ढोकळा. तर तुम्हाला मी दाखवते आज ढोकळ्याची रेसिपी. तर बघा, आपण इथे 2 वाटी घेतलेलं आहे बेसन. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1.5 वाटी दही आणि 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ. तर बघा, आपण आता एवढं सर्व याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर बघा, आपण हे बॅटर रेडी केलं आहे. आपण आता हे बॅटर रेडी केल्यावर याच्यामध्ये टाकणार आहे थोडी साखर आणि थोडं तेल, कारण की याने पण आपला ढोकळा छान फ्लफी होणार आणि एका साईडने फिरवायचं, त्याने आपला ढोकळा खूप छान फुगणार. हमको सिखा रिया है. तर बघा, आता तेल टाकलेलं आहे आपण आणि थोडी मोहरी टाकली. मोहरी थोडी जास्त टाकायची, कारण तडक्याला आपला थोडी जास्त मोहरी पाहिजे. आणि याच्यामध्ये टाकणार आपण कढीपत्ता. तो अभी जा रहे हैं हम कड़ी पत्ता लाने, क्योंकि हमारे घर में कड़ी पत्ता नहीं है। ये देखिए, हमारे घर के पास का ये है कड़ी पत्ते का झाड़। देखिए, हमने ये तोड़। अरे बाबा रे बाबा, इतना सारा कड़ी पत्ता चोर के लाया रे हमने। कड़ी पत्ता या पत्ते की कड़ी? तो चलिए, हमने जल्दी से ला लिया कड़ी पत्ता और आ गए। और ये देखिए, छोटा सा बॉम्ब स्फोट भी कर लिया है। कड़ी पत्ता ने मारे डाला रे बाबा। ये देखिए, अभी इसमें डालेंगे हम पानी, थोड़ा शक्कर, मीठ और मिर्ची। फिर हमारा कड़ी पत्ते का ये हो जाएगा रेडी। हे 2-3 टाकायचे याच्यामध्ये मिरची. तर बघा, आपला तडका झालेला आहे रेडी. आता आपल्याला 2-3 मिनिट थोडं शिजू द्यायचं. आणि बघा, हे बॅटर याच्यामध्ये इनो टाकला आहे. फास्ट प्रोसेस करायची. इनो टाकल्यावर फास्टमध्ये पाणी टाकायचं आणि पटकन कुकरमध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे. आणि बघा, किती सुंदर आपला ढोकळा झालेला आहे. किती छान दिसत आहे. छान मी त्याच्यावर आता तडका टाकत आहे आणि खूप छान दिसत आपला ढोकळा. बघा, किती छान दिसत आहे आणि किती छान स्लाइसेस पडले आपल्या ढोकळ्याचे. वाव, खूप सुंदर दिसत आहे.